नमस्कार मंडळी. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि म्हणजे 6:45 झालेले आहेत. पण 6:45 वाजतासुद्धा किती उजेड पडला बघा. आणि खरं तर माझा कॅमेरा एवढा चांगला नाही आहे, नाहीतर आहे ना या शेतावरून आहे ना खूप बारीक बारीक असे ना फुलपाखरू उडत आहेत. इतके सुंदर दिसत आहेत ना, तर डायरेक्ट आहे ना आपल्याला डोळ्याने दिसतील, पण कॅमेऱ्यातून व्यवस्थित दिसत नाही आहेत. पिवळे फुलपाखरू असतात ना ते, आणि रंगीबेरंगी पण भरपूर फिरतात या शेतावरून. खूप छान दिसतं ते बघायला. आणि आमच्याकडे ना रात्रीचे काजवेसुद्धा फिरतात, पण आणि घरातसुद्धा येतात. आणि रात्रीचे आलेले असतात बिचारे आणि सकाळी मेलेले असतात. असे बरेचसे काजवे ना घरात येतात आमच्याकडे, पण ते ना शूटिंग करता येत नाही. त्याचं शूटिंग कसं करणार कळत नाही. म्हणजे दाखवलं ना तर फक्त एक छोटीशी लाईट पेटताना दिसेल, म्हणजे लाईट बंद केल्यावर. आणि आता माझे हे जे झाडं आहेत ना ती खूप आता खराब व्हायला लागलेत. बरेच दिवस झाले मी त्याची कापणी वगैरे केलेली नाही आहे, तर आता मी लवकरच त्याचं ना कापेल. ह्या झाडांमधलं जे काही करपलेली पानं वगैरे होती ना ती काढली. 15 दिवसातून एकदा तरी ना हे सगळं करावंच लागतं, नाही तर झाडं ना लगेच खराब व्हायला सुरुवात होते. परवा आहे ना मी शूटिंग करणार होते, जेव्हा विजा कडकडत होत्या ना तेव्हा. बरेच दिवस झाले आता पाऊस वगैरे पडत नाही आहे. परवा विजा जेव्हा कडकडत होत्या ना तेव्हा माझ्याकडे ना माझी खिडकी खूप मोठी आहे, तर त्याच्यातून आहे ना एकदम स्पष्ट दिसत होतं. तर मी मुलांना शूटिंग करून दिलं नाही. मी घाबरत होते. म्हणतात ना की जर का आपण वीज कडकडत असेल ना तर फोन बंद करायला पाहिजे, नाही तर वीज पडेल. त्या भीतीने मुलांना मी शूटिंगच करून दिलं नाही, नाही तर खरंच बघण्यासारखं होतं. आणि पूर्व आहे ते या लिलीला औषध पाजते, कारण की ती परवा आहे ना बाहेर गेली रात्री, आणि सकाळी जेव्हा ती घरात आली ना तर तिचे पायाची 2 बोटं आणि हाताचं 1 बोट नव्हतंच तिला. आणि तिला बिचारीला एवढं दुखत होतं ना, अशी लंगडत होती ती. तर मुलांनी रात्री तिला हळद लावली आणि सकाळी जाऊन तिला औषध आणलं. आणि बघा एका दिवसातच ना ती चालायला लागली, म्हणजे हात टेकून चालते ती आता. झाले का 2च औषधं होती. आता पिल्लूचा नंबर आहे ना. पिल्लूला पण थोडंसं औषध द्यायचं आहे, तर ती किती घाबरते बघा औषधाला. आता तिला माहिती आहे आता माझा नंबर, म्हणून घाबरते. चला औषध खायला चला चला. पहिलेच रिक्वेस्ट करते का पिक्चर नको का तिला तसं करत आहे. नको का तिच्याशी मजा घेऊ ग माझ्या पायाची. तिला नको सोड, तिला सतवू नकोस. औषध खाते, मेहरबानी कर. चल चल चल, नाही द्यायचं नाही द्यायचं, चल. अरे पूर्ण औषध संपवलं. आज माझ्याकडे भाजी नव्हती, म्हणून मी वाटाणे जे सफेद वाटाणे आहेत ना ते सकाळी भिजायला घातले होते. आणि आता संध्याकाळी मी त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि हिंग टाकून छानपैकी उकळलेत. आणि ही जी रगडा भाजी आहे ना ती प्रथमेश पूर्वाला खूप आवडते. ते दोघांना ना ते भाजी म्हणजे भाकरीबरोबर वगैरे आवडत नाही, भाताबरोबर आवडतं. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे भाजी जी आहे ना तीच ते कोरडी खातात. त्याच्यावरती म्हणजे कच्चा कांदा, कोथिंबीर आणि धणे जिऱ्याची पूड हे वरून टाकून असंच त्यांना खायला आवडतं. म्हणून मी ही भाजी बनवताना जरा जास्त बनवते, मग ते खातात ते दोघेजणं. आणि त्यानंतर मग थोडीशी पातळ असते ना आमटी, तेव्हाच गरमागरम ते भाताबरोबर खाऊन घेतात. आणि त्यांचे पप्पा आज येणार आहेत म्हणून मी त्यांच्यासाठीच फक्त भाकरी बनवली आहे. मुलांना तर भाकरी नको आहे. हे वाटाण्याची भाजी केली ना तर ती कोरडीच भाजी खातात, खूप आवडते त्यांना. तर आज मी ही भाजी बनवलेली आहे. याला मुलं रगडा भाजी म्हणतात. तर आता मी बनवलेली आहे बाजरीची भाकरी, भात आणि ही वाटाण्याची आमटीच केली होती, पण आता ती घट्ट झाली आहे. आणि आता मुलं आहेत ते आंधळी कोशिंबीर खेळतात. त्यांची गंमत बघा, मी खूप हसले खरंच बघून. अरे घेऊन जातो फ्रीजकडे. तू मारता स्वतः तिकडे ढकलली गेली. जा थोडं साफ नका, थोडं साफ नका ना आतमध्ये. ए ढकलू नको. ए मग तू अशी वन ए थांबे वन धर. ए थांबे. फिरायला लागेल. आता फ्रीजकडे जा, फ्रीजकडे जा. फ्रीजकडे जा. फ्रीजकडे जा ना. हा वन. ओय शू. ए थांबे ना, थांबे आउट.
ए प्रथमेशला नको ना. एक मिनिट थांब पुरा इतका तिला लागेल तू तिथे प्रथमेशला ठेव ना तिकडे. जर आईकडे मी असेल ना तर खतरा खतरा बोला. खतरा हे रक्त निघतंय का रे? खतरा खतरा. अरे बापरे. पुरा थांब ना तुला दिसतंय तर कर ना. शपथ नाही दिसत मी डोळे टॅब्लिश टॅब्लिश. हे किती आहे एक हे बघ हे बोलली पुरा ए प्रथमेशला नको ठेव ना इकडे ते लागेल. अरे नाही लागत तिला तिला तिची काळजी आहे. फ्रीज जवळ जा ना पुरा काय करत नाही फ्रीज कडे जा. आणि विकर जाती. सामान ओम जामुंडा आपाचे पटवा. याची पिल्लू सुद्धा पळते पूर्वा. बिचारी पिल्लू ती सुद्धा पळतीये तुमच्याबरोबर खेळून. कोणातरी लागला. प्रणयला लागलं. हा चलिये. हे मला नाही लागलं रे. बा ए पिल्लूला आतमध्ये टाके बाबा. तुला काय बोललो. हात पाय मोडून घ्याल. हे सामने पिल्लू ऐकणार नाही पण पूर्वा. अरे याला असं का करतो. तुम्ही रेकॉर्ड केले कसं फोटो वगैरे मला. खतरा. कसला येड आहे. आपली चुकी आपण हे आम्ही वॉशरूमला जाऊन आलो. पण तो खाली येडा प्रणय. अरे तू खाली बसून ना जायला पाहिजे होतस. कचरा कचरा करतो येड्या. अरे एवढा हळू का बोलते अरे देवा बापरे. शेवटी मी बोलले. कसला येडा आहे. ते एखादा खाली वाकून असा पळून गेला अहो, असता. काही अशी अशी येत होती ना. ती काय हे आपल्याला जागा मारतो एवढा वाचलोय अशी करत. हा ना. पप्पा करतात तसं ती तशी करते पप्पांसारखं. असं घेवाड्या गप्पन मारून टाकायला. तुम्ही जर का काकांबरोबर खेळलात ना तर ते काय करतात माहितीये का. असे ना कोणाला जाऊनच येत नाही. पूर्ण रस्त्याना हाताने असं करून ठेवतात. त्याच्यामुळे कुणी जाऊच नाही शकत. हे रेकॉर्ड झालं. हा ठीक आहे. एक मिनिट टाइमची पुरा 10 सेकंड बोलून किती वेळ झाला. खाली मार. खाली मार. सोपाच्या खाली. दुसरीकडे तू मारतोय तू. हा नाही बघितलं नाही बघितलं. काय शपथ. हा आता समजू शकते मला. तुला बांधून ठेवलं बेटा. तुला बांधून ठेवलं. हे किती आहे? तू खेळताना पायात येते ना मध्ये मध्ये. एवढं बस. अरे इथे मी ये. हे थांब रे.
मागे मागे या का? आम्ही तिघं पण आहे समोर. एक पटकन ना पुढे मला प्रणव पण एवढं आहे. प्रणवच्या ह्याच्यामध्ये मी हे केलं का? एक बाबा समोर आणि तू बोल आणि प्लेअरला हा, हात चल, लावायचा. हा, ठीक आहे. चल ना. अरे गाण घ्यायला ए, थांब रे, प्रणव, असं थोडी. नाही थांबलीच नाही आता. थांबेम नाही आता. बस, बस. किती हसा करत होता आकाश. तू पोचला. Straight जा, straight जा. प्रणवने चांगलं धुतलं प्रथमेशला. थोडंसं राखलं ना. मस्त वाजली ते बाय कोण आहे प्रथमेश जाऊ, प्रथमेश नाही या. बरं, तू ये. प्रथमेशने चांगला हात साफ करून घेतला. ए, शर्ट पकडला ना, थांब, थांब, थांब. मारू नको. ए, मुक्या मार. अरे सॉरी ते आपण आता रात्रीचं झोपायचं आहे तर झोपून देत नाहीये पिल्लू. का झोपून देत नाही पिल्लू ताईला? चला मग आजचा व्लॉग इथेच संपवते. ही पिल्लू आहे ना रात्रीचं असंच करते, कोणाला झोपू देत नाही. बाय.